दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेचच कमिटीशी संपर्क साधायचा आहे. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी आपण ऑफिशियल एंट्री या ठिकाणी पक्की करून घ्यायची आहे आपली. जर या स्पर्धेचा आपण विचार केला तर वर्ष 17व स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2025चा धमाकेदार आयोजन नियोजन सोहळा आणि आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस शुक्रवार दिनांक 28 मार्च 2025 चा महासंग्राम. या ठिकाणी मात्र डॉक्टर गवळी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. समालोचन क्षेत्रातील एक मोठं नाव साहेब आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सो चला लगेच आपण पहिल्या सामन्याकडे वळूया. त्याआधी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी संपर्क साधायचे. हॅलो हॅलो माइक चेक. हॅलो हॅलो माइक चेक. हॅलो गावदेवी स्पोर्ट्स लाखिवली आयोजित तसेच या स्पर्धेचे मुख्य आयोजक राजेंद्रजी पाटील यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली स्पर्धा म्हणजे शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक. शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2025 या स्पर्धेला आजपासून प्रारंभ होतोय. उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर दोन कंप्लीट बलाढ्य संघामधील मॅच आपण पाहणार आहोत. अगदी कित्येक वर्ष आपण पाहतोय सातत्य आणि हे 17वे वर्ष आहे. गेली 16 वर्ष आपण ही स्पर्धा बघितली. मधला कोरोनाचा काळ जर आपण सोडला तर या स्पर्धेमध्ये सातत्य बघायला मिळालं. एक नामांकित स्पर्धा. अगदी क्रिकेटर्स असतील प्रेक्षक असतील अगदी चातकाप्रमाणे या स्पर्धेची वाट पाहत असतात. ही स्पर्धा खरं तर जानेवारी महिन्यामध्ये होत असते. यावर्षी मात्र थोडंसं या स्पर्धेचं स्वरूप थोडंसं वेगळं आहे. कारण डे नाईट स्वरूपात ही स्पर्धा असल्यामुळे ही स्पर्धा आपण या मार्च महिन्यामध्ये पाहतोय. आणि प्रथमच भिवंडी ते पारोळ परिसर जर आपण बघितला कित्येक आपण मोठ्या स्पर्धा बघितल्या. प्रथमच फ्लड लाईट आता डे नाईट स्वरूपात ही स्पर्धा आपण पाहतोय. पहिल्यांदाच या परिसरामध्ये ही स्पर्धा आपण डे नाईट स्वरूपात पाहतोय. याचं संपूर्ण श्रेय गावदेवी स्पोर्ट्स लाखिवली तसेच या स्पर्धेचे मुख्य आयोजक राजेंद्रजी पाटील यांना दिलं जाईल. त्यांचे सर्व सहकारी सामन्याला सुरुवात होते. सजवतील आमचे सहकारी समालोचक. पहिलाच बॉल जबरदस्त स्ट्रोक आहे. त्या ठिकाणी गॅप शोधलीये. पहिल्याच बॉलला काय सुरुवात केली आहे अमोलच्या विरोधामध्ये. या ठिकाणी मात्र स्लॉक करत असताना चेंडूला अगदी पाठवले सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर आगाज अंजाम 4 धावा चौकार. हा चेंडू मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत गेलाय. क्षेत्ररक्षकाकडे संधी होती तिकडे थोडीशी चुकी केली आहे. झेल झाली आहे ड्रॉप. दोन्ही बॅटर्स त्या संधीचा फायदा उचलताना दिसलेत. जिकडे एक धाव होती जिकडे कोणती धाव नव्हती ऍक्च्युली तिकडे मात्र 2 धावा आलेत. सुरुवात जर चांगली केली इकडनं आपण पाहिली तर सध्याच्या घडीला सुरू असलेला सामना दोन दिग्गज संघ एकमेकाच्या विरोधामध्ये. P1चं षटक पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ आहे. प्रगती पथावर आहे अमोल ठाकूर. व्हेरी फर्स्ट ओव्हर पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना हा चेंडू अडवा पाटणं स्ट्रोक अटेंड करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत गेलाय. झेलची संधी तिकडे हदरा बसलाय मैदानाच्या आतमध्ये. मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या विकेटचं पतन. बॅटरला जावं लागेल इकडनं डगआउटच्या श्रेयाला. फर्स्ट विकेट इज डाऊन. बॅटर इज अ बॅक टू द
त्यानंतर कमबॅक करणं हे गरजेचं होतं. अमोलने दुसऱ्या चेंडूवर देखील त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर संधी निर्माण केली होती, परंतु क्षेत्ररक्षक त्या संधीचं सोनं करताना दिसले नाहीयेत. आणि तिसऱ्या चेंडूवर पहिला आद्रा फलंदाजी करणारा संघ अर्थातच पिंपलघर या संघाला बसलाय. नेक्स्ट बॉल अमोल. नवीन बॅटरच्या विरोधामध्ये इकडनं मात्र फर्निचर दाखवलंय आणि ते फर्निचर बिखरवलंय. दांडी 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 गुल. बॅक टू बॅकचा दुसरा आद्रा. फलंदाज अजून एक तंबूच्या आश्रयाला. विकेटचं पतन. जबरदस्त सुरुवात फलंदाजी करणारा संघ अर्थातच पिंपलगर टीमनं केला, परंतु त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर अमोल ठाकूरनं काय गोलंदाजी केली आहे. बॅक टू बॅकच्या 2 चेंडूंवर इकडनं त्याने 2 सफलता प्राप्त केलीत. या सामन्यात जर आपण विचार केला तर उद्घाटनीय सामना आपण पाहत आहेत आणि उद्घाटनीय सामन्यामध्ये 2 संघ एकमेकाच्या विरोधामध्ये. एका बाजूने जर आपण विचार केला तर वरालदेवी ताडाली बी ज्या संघाने इकडनं क्षेत्ररक्षण जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि अमोल ठाकूरनं काय गोलंदाजी केली आहे. लाजवाब गोलंदाजीचा आविष्कार अमोल ठाकूर. विकेट हॅट्रिक वर आलेत. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करतील का. हा चेंडू अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न हवेत गेलाय. विकेट हॅट्रिकची संधी आहे. क्षेत्ररक्षक धावतायत चेंडू मागे, परंतु इकडनं दूर राहिलेत. क्षेत्ररक्षक चेंडूला इकडनं फील्ड करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. आला एक जबरदस्त स्ट्रोक. या फटक्याची गरज होती. तो स्ट्रोक इकडनं आलाय बॅटरच्या माध्यमातून. 4 धावा. चौकार. एकंदरीत आपण विचार केला तर पिंपलगर टीमची या चौकाराच्या मदतीने धावफलका जर आपण विचार केला तर धावफलक दुहेरी अंकामध्ये 10च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. वाडा बॉल. जबरदस्त गती कमी केली. व्हेरिएशन आपल्याकडे असणं गरजेचं. डावखुऱ्यादाचे गोलंदाज आहेत. चेंडूची गती थोडीशी कमी केली. चेंडूला थोडीशी लाईन खेचली आणि त्यानंतर बॅटरला इकडनं मात्र बॅकफुटला ढकलण्यामध्ये यशस्वी ठरलेत. पहिला चेंडू इकडनं मात्र जर आपण पाहिलं पहिलं षटक या ठिकाणी मात्र संपलंय. पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर तिकडे 2 विकेट प्राप्त करत असताना अमोलनं धावा खर्च केल्या 10 पॉवर प्लेच्या षटकामध्ये. जर आपण पाहिली तर ज्या पद्धतीने सुरुवात व्हायला हवी त्या पद्धतीने सुरुवात झाली नाहीये. सुरुवातीच्या काळामध्ये थोडेसे अडखळलेत फलंदाजी करणारे संघाचे बॅटर अर्थातच पिंपलगर संघाचे बॅटर इकडनं मात्र थोडेसे अडखळताना दिसलेत. 2 विकेट त्याने देखील गमावलेत, परंतु 10 धावा धावफलकावर पहिल्या षटकाच्या अखेरीस. आपण पाहतायत स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. धमाकेदार आयोजन नियोजन, एक बिग शो. त्यानंतर आपण पाहतायत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने जेव्हा कोणत्याही स्पर्धा सुरू असतात तेव्हा त्या स्पर्धेमध्ये मॅजिकल फिंगर अर्थातच या स्पर्धेमध्ये जे स्कोरिंग करताना आपल्याला दिसतील ज्ञानेश्वरजी मुकादम यांचं या ठिकाणी मात्र आगमन झालंय. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 धावा धावफलकावर. इकडनं जर विकेट्स आपण पाहिले तर 2 गेलेत. 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेलेत. नवीनला बॅटर जर आपण पाहिला वेदांत डावखुरे त्याचा फलंदाज आहे. तो स्ट्रायकिंग एंडवर आलाय. नव्यानच पॉवर प्लेचं बंधन संपलंय. पॉवर प्लेचं षटकाची इकडनं समाप्ती झाली आहे. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजी मार्कवरनं जर आपण पाहिलं तर वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे 2रं षटक घेऊन अजय आणि त्याच्या विरोधामध्ये आपण पाहतायत वेदांत. मैदान जर आपण पाहिलं तर पूर्णपणे चांगल्या पद्धतीने मैदान, चांगली खेळपट्टी, वातावरण जर आपण पाहिलं तर दुपारच्या सत्रामध्ये सध्याच्या घडला तरी सामना सुरू आहे. या स्पर्धेतील पहिला सामना. एका बाजूने जर आपण विचार केला तर ताडाली बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतायत पिंपलगर अशी सुरू असलेली लढत. व्हेरी फास्ट बॉल. हा चेंडू मात्र खूप जास्त बाहेर टाकलाय. खूप जास्त बाहेर आहे. पंचांच्या बाजूने वलतायत. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये. गोलंदाजाने सुरुवात इकडनं खराब केली आहे. या अवांतर धावेच्या मदतीने आता धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचले 11 अर्थातच 11च्या घरामध्ये. 2 बाद 11 अशी स्थिती आपण पाहतायत. आपण पाहतायत संजयजी वारगडे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय.
साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. एक चेंडू खराब टाकला त्यानंतर कमबॅक करणं गरजेचं होतं. ते कमबॅक इकडनं मात्र गोलंदाजाने केलंय. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे, डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. जर आपण पाहिलं तर इकडनं डावखुऱ्या हाताच्या बॅटरसाठी संधी सातत्याने आपण पाहिली आहे जेव्हा डावखुऱ्या हाताचा गोलंदाज समोर येत असतो. परंतु इकडे फुल टॉस चेंडूवर बॅटनं गुडघा वाकवत असताना ऑन साइडला फेकलाय. या स्पर्धेतला पहिला मोठा प्रहार, 6 धावा. बिग 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 हिट षटकार. होता अटॅकिंग अप्रोच मध्ये होते, कारण या अगोदरचा चेंडू निर्धाव स्वरूपात खेळले होते. त्यानंतर एखाद्या मोठ्या फटक्याची गरज होती धावसंख्येला पुढे नेण्याकरिता आणि तेच प्रयत्न इकडनं मात्र फलंदाजाचे यशस्वी होताना दिसलेत. षटकार आलाय. नेक्स्ट बॉल. हा चेंडू देखील फेकलाय उंच आणि लांब पल्ल्याचा. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून या चेंडूला फेकलंय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅकचा दुसरा धमाका. बिग हिट सिक्सर. आलेत. बॅक टू बॅकच्या 2 चेंडूवर त्याने 2 षटकार ठोकलेत. षटकारांच्या हॅट्रिक वर. हा चेंडू चांगलाय, हा चेंडू चांगलाय, वेगाने टाकलाय. त्या ठिकाणी फलंदाज दुविधा मनस्थितीमध्ये सापडले होते, कारण सातत्याने जर आपण पाहिलं तर गेले 3 चेंडू या ठिकाणी मात्र टर्न देण्याचा प्रयत्न केला गोलंदाजाने, परंतु इकडे हा चेंडू थोडासा वेगाने हाताळला आणि फलंदाजाला बीट करून देखील गेलाय. हा चेंडू काय घडले त्या ठिकाणी मात्र पंच आमच्या बाजूने वलतील. पंचांचा इशारा आलाय अवांतर धावेचा आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांनी पाहिलं, फरकलं आणि त्यानंतर पंचांचा डिसिजन आलाय. अवांतर धाव या चेंडूवर प्राप्त होईल. एक लांब लचक षटक आपण पाहता. या षटकातील दुसरा वाईट चेंडू इकडने या गोलंदाजांना हाताळलाय. या दरम्यानचा हा चेंडू देखील आता दबाव आलाय गोलंदाजावर. आता इकडनं प्रेशर आलाय, कारण ज्या पद्धतीने बॅटिंग होती त्यानंतर एक निर्धाव चेंडू देखील आलाय, परंतु येणारे बॅक टू बॅकचे 2 चेंडू अवांतर स्वरूपात गेलेत. धावफलका जर आपण विचार केला तर धावफलक 25, 25च्या घरामध्ये 2 बाद 25 अशी स्थिती आपण पाहतायत नाणेफेक हरल्यानंतर पिंपलगर या टीमची. या दरम्यानचा हा चेंडू देखील खराब आहे. लाईन खराब आहे. इकडनं गोलंदाजाला लेंथ आणि लाईन मध्ये बदल करावा लागेल. थोडीशी लेंथ आतमध्ये ठेवावी लागेल, त्यानंतर चांगल्या लेंथ इकडनं मात्र गोलंदाजी चांगल्या पद्धतीने करावी लागेल. परंतु इकडनं जर आपण पाहिले ना तर ज्या पद्धतीनं प्रेशर निर्माण केलाय बॅटरनं, 2 षटकार ठोकल्यानंतर एक निर्धाव चेंडू जरूर आलाय, परंतु फलंदाजापासून दूर चेंडूला ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. फलंदाजापासून वाचण्याचं काम इकडनं केलं जाते, परंतु त्यामध्ये अयशस्वी. क्रिकेटमध्ये अशी कोणतीही गली नाहीये जिकडनं तुम्ही वाचून जाऊ शकता. इकडनं तुम्हाला प्रत्युत्तर द्यावा लागेल. इकडनं मात्र आता एंड चेंज केलाय, साईड चेंज केली आहे गोलंदाजानं. हा चेंडू गती कमी केली, चेंडू हवेत गेलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिकडे जज करतायत. चांगल्या पद्धतीने झेल गॅदर केलाय. अमोलने तिकडे टिपलाय झेल आणि संपलाय. फलंदाज तिसऱ्या क्रमांक. नवीन बॅटर, सर्वात संघात महत्वाचा खेळाडू आपण पाहतायत. सर्वात जास्त महत्वाचा खेळाडू संघाचा अर्थातच प्रीतम आलेत. नक्कीच अनेक वर्ष पिंपलगर गावाला ज्याने चांगल्या पद्धतीने खेळ शिकवलाय, चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहिलाय. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन. चला आपण लगेच रेडी राहायचे. पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर दोन्ही संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं. अथवा आपल्याला पॅरेंटलीचा सामना देखील करावा लागेल. या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचंय. एका बाजूने जय हनुमान खोणी आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजेच शिवशक्ती तुते. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण उपस्थित असाल तर लगेच आमच्याशी संपर्क साधायचा आहे. पहिली इनिंग समाप्त होण्यापूर्वी आपण या ठिकाणी मात्र उपस्थित राहायचे नाणेफेक कक्षामध्ये. हा चेंडू चांगला आहे, चांगल्या लेंथवर होता. पडल्यानंतर थोडासा आतल्या बाजूला येणारा चेंडू फलंदाजाला बीट करून गेला. या षटकार जर आपण विचार केला
तर एक लांब लचक षटक, जिकडे पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिल्या तर 10 धाव होत्या अमोल याच्या, त्यानंतर या दुसऱ्या षटकामध्ये जर आपण विचार केलं तर अगदी बॅटरनं चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली आहे. 16 धावा या षटकामध्ये वसूल केलेत. एक धमाकेदार बॅटिंगचं प्रदर्शन आपण पाहिलंय. धावफलका जर आपण विचार केला तर एकंदरीत धावसंख्या 26च्या घरामध्ये आपण पाहत आहेत. 26 रन, 26 धावा धावफलकावर. इकडनं जर विचार केला तर 3 फलंदाज बाद झालेत बॅटिंग करणारी टीम, अर्थातच पिंपलगर या टीमचे. दोन्ही टीमचे कॅप्टन नेक्स्ट मॅच, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. अथवा आपण या ठिकाणी वेल करतायत तर आपल्याला पॅनल्टीचा सामना करावा लागेल, या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं आहे. कारण गेले 17 वर्ष झाले ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने चांगल्या नियमाने पार पडतीये. नियमांचं पालन जर आपण केलं नाही तर या ठिकाणी मात्र पॅनलाइज करण्यात येईल, या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं आहे. जयनमान खोनी टीम, त्याचबरोबर त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत शिवशक्ती तुते, दोन्ही टीमचे कर्णधार. आपण या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. एक संघ शहापूर विभागातील तर एक संघ भिवंडी विभागातील आपण पाहत आहेत. आर पार की लढाई, दोन चांगल्या संघांमध्ये चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी मार्क करण्यास सज्ज होत असताना साईराज षटक क्रमांक 3 घेऊन धावफलका जर विचार केला तर 26 धावा धावफलकावर, 3 गडी बाद अशी स्थिती आपण पाहत आहेत. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिला चेंडू स्टेट बॅटनं फटका जबरदस्त आहे. कोणतीही संधी नसणार आहे क्षेत्ररक्षकाकडे. एका टप्प्यानं चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात असताना लॉंग ऑफ क्षेत्राला क्लिअर करून गेलाय. 4 धावा, जबरदस्त स्ट्रोक, चौकार. चांगला टायमिंग, त्याचबरोबर फुटवर्क जर पाहिलं तर बॅटरीचं चांगलं होतं. स्टेट बॅटनं नजर समोर होती आणि त्यानंतर चेंडूला स्टेट बॅटनं पाठवले 4 धावांकरिता. हा चेंडू फिरवला आणि त्यानंतर बॅट देखील चांगल्या पद्धतीने फिरली आहे. चेंडू चाललाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे, एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीनं जर आपण पाहिलं तर धावफलक आता जाऊन पोहोचत आहेत 31, अर्थातच 31च्या घरामध्ये. 31 धावा धावफलकावर नाणेफेकी खेळल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना चांगल्या पद्धतीच्या या ठिकाणी मात्र स्कोर पर्यंत पोहोचली आहे बॅटिंग करणारी टीम, अर्थातच पिंपलगर टीम. चांगल्या पद्धतीने बॅटिंग होती. खऱ्या अर्थाने वेदांचा चांगला रोल राहिला या सामन्यामध्ये. त्याने बाद होण्यापूर्वी 2 षटकार दाखवले. हा चेंडू चांगला आहे, परंतु इकडे काय करलंय, लाईन थोडीशी बाहेर आहे. आउटसाइड द लेग स्टंप. पंचांनी पाहिलं, पंचांच्या बाजूने वलतायत. पंचांचा इशारा लगेच आलाय. अवांतर डाव्या चेंडूवर प्राप्त होईल. डावी एष्टी सोडून जाणारा चेंडू अवांतर दाव्याच्या मदतीने धावफलक आता 32च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. या दरम्यान चेंडू फटका चांगला आहे, चेंडू चाललाय त्या ठिकाणी मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक पुढे येत आहे. थोडीशी पंपलिंग, खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडूनं इकडनं क्षेत्ररक्षकाला चकमा दिलाय आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार. 4 धावांकरिता आलाय. या सामन्यातील अजून एक मोठा स्ट्रोक, 4 धावा, चौकार. पाहुण्यांचा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मात्र सहभाग या स्पर्धेकरिता लाभलाय. आपण पाहतायत पहिल्याच दिवसामध्ये मान्यवर पाहुण्यांची मांदी आली. त्याचबरोबर प्रेक्षक देखील दुपारच्या सत्रापासून या ठिकाणी उपस्थित दर्शवतायत. हा चेंडू शॉर्ट पिच आहे, चांगला आहे, लेंथ चांगली होती. इकडनं फलंदाज पंचांकडे दाद मागतायत, परंतु चेंडू जर पाहिलं तर अगदी कानाच्या जवळून निघून गेलाय. फलंदाजाला सांगत असताना बचके रेना. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच सज्ज राहायचे नाणेफेकीकरिता. हा चेंडू मात्र स्टेट बॅटने चेंडू चालला मिड ऑफ मधनं लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तिकडे मात्र प्रयत्न करतायत, परंतु प्रयत्न इकडनं अयशस्वी पडलेत आणि चेंडू चाललाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. आला या चेंडूवर देखील चौकार प्रीतमच्या बॅट मधनं. कॅप्टन जय हनुमान खोणी आणि त्याचबरोबरने शिवशक्ती तुते. धावफलका जर आपण विचार केला तर धावफलक 40च्या घरामध्ये आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे पंच. या दरम्यान चेंडू फटका जबरदस्त आहे, मिडल ऑफ द बॅट करत असताना मिड विकेटच्या डोक्यावरून प्रीतमच्या बॅट मधून हा धमाका बिग हिट षटकार.
षटकाची झाली आहे समाप्ती. आपण पाहताय तिसऱ्या षटकाच्या अखेरीस जर आपण विचार केला तर धावफलकावरती धावा जे आहेत 46 धावा धावफलकावर लागले गेलेत. चला मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचे. ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतायत. चला दोन्ही टीमचे या ठिकाणी जे खेळाडू आहेत त्यांनी मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचंय, कारण कडाक्याचं ऊन आहे. कोणत्याही खेळाडूला या ठिकाणी मात्र दुविधा ऊन आहे. आपण या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय. दुसरा सामना खोणी आणि तुते यांच्या विरोधामध्ये, त्यानंतर त्यापुढील होणारा सामना दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. एका बाजूने जय दुर्गा धामणे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत पेलार ब. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लक्ष द्यायचंय. या षटकाराच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता 52च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. 52 रन एका मोठ्या धावसंख्येकडे आता मात्र वाटचाल करताना फलंदाजी करणारा संघ अर्थातच पिंपलगर टीम. जे बॅटर नव्यानं मैदानाच्या आतमध्ये येत आहेत ते आक्रमक पवित्र्याने बॅटिंग करताना दिसलेत. आक्रमक बॅटिंग सध्याच्या घडला तरी इकडनं मात्र उतरणं आपण पाहिली आहे. चला मॅच बॉल आलाय, तो मॅच बॉल लगेच घ्यायचंय. नेक्स्ट बॉल. हा फटका जबरदस्त आहे. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी टेक्निक, पॉवर. काय पॉवर होती या फटक्यामध्ये, काय ताकद जोखली आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून अक्षरशः या चेंडूला फेकलंय. बॅक टू बॅकचा दुसरा मोजून मापून तोडून मारलेला फ्लायटेड षटकार. जर आपण मैदानाच्या बाहेर जेल पकडतायत तर 100 रुपयाचं पारितोषिक इकडनं मात्र दिलं जाईल. राजेंद्रजी पाटील साहेब या स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्याचबरोबर आपण पाहतायत प्रथमेशजी पाटील यांच्या माध्यमातून षटकाराच्या हॅट्रिक करिता 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. इकडनं येईल का षटकार हॅट्रिक. हा बॉल फटका फसलाय, चेंडू हवेत. यष्टीरक्षक जज करतायत. चांगल्या पद्धतीने तिकडे जेल पकडलाय. मोठ्या विकेटचं पतन. चांगली बॅटिंग करून आता मात्र मैदानाच्या बाहेर चाललेत बॅटर. प्रतीक धावफलका जर आपण विचार केला तर 58 धावा धावफलकावर धावफलक जाऊन पोहोचलंय. फलंदाज जर आपण पाहिले तर 5 बॅटर आपण पाहतायत तंबूच्या आश्रयाला गेलेत. अर्धा संघ मैदानाच्या बाहेर गेलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. यश 7व्या क्रमांकावर यश फलंदाजी करण्याकरिता आलेत. चांगली बॅटिंग इकडनं आपण पाहतायत पिंपलगर टीमची. काय फलंदाजी करतायत, अक्षरशः इकडनं गोलंदाजाला घाम फोडलंय एवढंच म्हणावं लागेल. कारण अटॅकिंग बॅटिंग, अटॅकिंग परफॉर्मन्स सध्याच्या घडला तरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हा चेंडू चांगल्या खोलवर टप्प्याचा होता. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू. बॅटरला इकडनं मात्र शांत ठेवण्याचं काम केलंय गोलंदाजानं. जिकडे बॅक टू बॅक 2 षटकार आले त्यानंतर चांगली गोलंदाजी होणं गरजेचं होतं, कमबॅक करणं गरजेचं होतं आणि ते कमबॅक इकडनं गोलंदाजानं केलंय. या षटकात जर आपण विचार केला तर शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. संघाचा महत्त्वपूर्ण बॅटर अर्थातच प्रीतम स्ट्रायकिंग एंडला आहे. एखादा मोठा फटका येईल का. धावफलका जर आपण विचार केला तर धावफलक सध्याच्या घडला 59 अर्थातच 59च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. नेक्स्ट बॉल फुल टॉस बॅटनं काय फटका सजवलाय. अक्षरशः या चेंडूला पाठवलंय लाखिवली गावामध्ये. 6 धावा षटकार. हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. ताडाली टीमचे कॅप्टन, ताडाली संघाचे कर्णधार आपण पहिल्यांदा संपर्क साधायचे. ताडाली संघाचे कर्णधार
दुसरी इनिंग या ठिकाणी मात्र सुरू होण्यापूर्वी आपण या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. ताराली टीमचे कॅप्टन त्यानंतर कोणी संघाचे कर्णधार आपण उपस्थित झाला असाल तर आपली या ठिकाणी मात्र नोंदणी पक्की करून घ्यायची आहे. कोणी संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. तुते संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण संपर्क साधायचा आहे लगेचच, कारण या ठिकाणी पहिली इनिंग समाप्त झाली आहे. तुते संघाचे कर्णधार शहापूर विभागातील एक दिग्गज संघ आपण पाहताय. या स्पर्धेमध्ये त्याने देखील सहभाग घेतलाय. डे नाईट फॉर्मॅटमध्ये सुरू असलेली स्पर्धा आपण पाहतायत. स्वर्गीय रघुनाथजी पाटील स्मृती चषक 2025चा महासंग्राम पर्व 26वा वर्ष 16वा आपण पाहतायत. 17वं वर्ष आपण पाहताय पर्व 17वं वर्ष 17वं अर्थातच रघुनाथजी पाटील स्मृती चषक 2025 या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. MH04LY0147 त्या ठिकाणी मात्र स्विफ्ट डिझायर जी गाडी आहे ती त्या ठिकाणी चालू आहे. ती ऍक्च्युली आपण बंद करायची आहे. कोणाची आपण त्या ठिकाणी मात्र लक्ष द्यायचं आहे. आपण पाहताय आपल्या स्पर्धेकरिता एक जबरदस्त समालोचक अर्थातच डॉक्टर जी गवली सर आपल्या समवेत जोडले गेलेत. ते देखील दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचा देखील स्वीट आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. हॅलो हॅलो खूप खूप धन्यवाद हर्ष पाटील. तर मित्रांनो आपण पाहत आहोत स्वर्गीय रघुनाथ स्मृती चषक रघुनाथ पाटील स्मृती चषक 2025 वर्ष 17व क्रिकेटचा एक महासंग्राम आज या स्पर्धेला प्रारंभ झालेला आहे. उद्घाटनपर मॅच आपण हाय स्कोरिंग मॅच पाहतोय. पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर आणि खास करून यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेले जे प्रेक्षक आहेत, प्रिन्स म्युझिकच्या माध्यमातून जोडले गेलेले जे प्रेक्षक आहेत, या सर्वांचं गावदेवी स्पोर्ट्स लाखिवली तसेच या स्पर्धेचे मुख्य आयोजक राजेंद्रजी पाटील तसेच प्रिन्स ऑफ लाखिवली प्रथमेश पाटील यांच्या वतीने सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिली मॅच जर आपण बघितली हंसिका स्पोर्ट्स पिंपळघर विरुद्ध वरादेवी तळावी बी, हाय स्कोरिंग मॅच. करंट टार्गेट इज 66 धावांचं लक्ष्य आहे, विशाल लक्ष्य आहे. प्रीतम आपल्या संघाला आपल्या अनुभवाचा फायदा कशा प्रकारे देतोय ते पाहायचं आहे. कित्येक वर्षापासून जवळपास सिन्स 20 इयर्स 20 वर्षापासून संघाची धुरा तो सांभाळतोय. संघ बांधणी चांगली गेलेली आहे आणि वरादेवी स्पोर्ट्स ताडाली बी संघाची सलामीची जोडी अगदी टाळ्यांच्या गजरात मैदानात प्रवेश करते. सुसज्ज असे मैदान आणि पहिल्यांदाच खरं तर भिवंडी ते पारोळ हा परिसर आपण बघितला. कित्येक स्पर्धा आपण यापूर्वी बघितलेल्या आहेत, पण फ्लड लाईट अर्थात प्रकाश झुतातली ही पहिली स्पर्धा आपण पाहावं आणि याचं श्रेय नक्कीच जाईल ते म्हणजे गावदेवी स्पोर्ट्स लाखिवली. आणि विशेष म्हणजे या स्पर्धेचे वन मॅन शो अर्थात मुख्य आयोजक राजेंद्रजी पाटील, ज्यांनी नेहमीच शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथजी पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवून समाजसेवेचं व्रत ज्यांनी स्वीकारलेलं आहे. आज इथे सातत्यानं समाजसेवा करतायत. एक नामांकित पत्रकार म्हणून ज्यांची ख्याती आहे आणि महाराष्ट्राचे A1 अँकर म्हणून ज्यांना संबोधलं जातं असं राजेंद्रजी पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण वळूया मॅचकडे. सलामी जोडी खेळपट्टीवर प्रेम आणि अमोल ठाकूर. षटकातील पहिल्या चेंडूला फेकून दिलेला आहे, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार.
पॉवर प्लेचं षटक आहे आणि फील्ड रेस्ट्रिक्शन आहे. अमोल मार्गस्थ होईल. यावर काय फटका खेळलाय, क्लास फटका, कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि सदाबहार चौकार, 4 धावा. फुटला आला आणि अगदी कट केला पॉइंटच्या वरून आणि चेंडू सरळ डीप कव्हर सीमा पार गेला. 4 धावांसाठी चौकार. याला म्हणतात क्लास फटका, कलात्मक क्रिकेट, क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा फटका बघायला मिळाला. अमोल मार्गस्थ होईल. पुढचा फटका अगदी बीस टाइम फटका आहे. झेलवण्याची शक्यता मात्र होणार नाहीये, कारण एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मध्ये होता. त्याने खरं तर प्रयत्न केला नाही जवळ येण्याचा. प्रीतम त्या ठिकाणी होता, थोडासा मागे राहिला. तो मला मात्र संधी मिळाली प्रेमियास 2 धावा पूर्ण करण्याची. एक चांगली सुरुवात, दमदार सुरुवात, कारण धावसंख्या झालेली 12. लक्ष जरी मोठं असलं तरी मोठ्या लक्षाचा पाठलाग करताना एक चांगली सुरुवात बघायला मिळते. फोटो चेंडू टर्न केलेला आहे. चेंडू सरळ जाईल गॅप बंधू सीमारेषेकडे आणि हा चौकार. खराब क्षेत्ररक्षण. सरळ निघून गेला तर वाईट ऑफ लॉंग ऑन, सीमारेषा पलीकडे 4 धावा. धावसंख्येला वेग येतोय, धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 16. दमदार सुरुवात, खास करून प्रेम इज ऑन फायर. पुन्हा एकदा अराउंड ऑफ स्टंप खेचून मारलेला आहे. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. द्वारकानाथजी भालेकर पालिवली यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. खास करून लाखिलीचे जावई आहेत, पण जावयाचा मान हा फार मोठा असतो. द्वारकानाथजी भालेकर आपण यायचंय मान्यवर कक्षामध्ये. आपलं हार्दिक स्वागत आहे. बावीस धावा झालेल्या आहेत. 5 चेंडूमध्ये 22 धावा. आक्रमकता बघायला मिळाले पहिल्या षटकामध्ये. हा चेंडू मात्र चांगला चेंडू आहे. थोडासा जागेवरनं कट करण्याचा प्रयत्न होता, पण मात्र दमदार सुरुवात. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय, कारण प्रेम यांनी आक्रमण केलेलं आहे. कारण पहिल्या चेंडूमध्ये बघितलं आपण, प्रेम यांनी तब्बल दोन षटकार लगावले, 2 चौकार लगावले आणि 22 धावा. आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम माहिती देत आहेत की आस्किंग रन रेट जवळपास 16.50 आहे. पण जेव्हा तुम्ही आवश्यक धावगतीच्या पुढे जाऊन सुरुवात करतात, तेव्हा येणारी षटके जे असतात त्यामध्ये आवश्यक धावगतीचा जो मानसिक दबाव असतो तो थोडासा कमी होत असतो. कारण पहिल्या षटकामध्ये 22 धावा. आता उर्वरित 3 षटकामध्ये आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम माहिती देत आहेत की जिंकण्यासाठी तब्बल 44 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे आस्किंग रन रेट थोडासा कमी झालेला आहे. टॉससाठी हे षटक संपल्यानंतर टॉससाठी आपण यायचं लगेच 3 स्टार टॉस बॉक्स आरके बिल्डर्स. आता या ठिकाणी मात्र 4 स्टार दिसत आहेत. नेहमी आमचे 3 स्टार असायचे, कारण सन्माननीय सुमितजी म्हात्रे यांचा असा फोटो दिसतोय. जयलमान खोणी आणि शिवशक्ती तुते दोन्ही कॅप्टनना लास्ट ऑफिशियल कॉल. आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. प्रीतम येतोय, ज्याच्याकडे खूप सारा अनुभव आहे. अनुभवाचा फायदा आपल्या संघाला मिळून देतो का बघायचं आहे, कमबॅक करतोय का बघायचं आहे. मात्र प्रेमीने आक्रमकता दाखवली आणि आता मात्र वेळ आलेली आहे ती अमोलेची. मात्र चांगला चेंडू म्हणता येईल. अगदी चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स बघायला मिळाला. मी सुरुवातीला सांगितले प्रीतमकडे खूप अनुभव आहे आणि आपल्या अनुभवाचा फायदा आपल्या संघाला मिळून देईल का, हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. टॉलमॅन आमच्या व्हीआयपी कक्षाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होईल. लेफ्ट आर्म या चेंडूला मात्र फेकून दिलेला आहे. चेंडू हवेत झेल होईल का, याचं उत्तर पंचांचा काय इशारा ते पाहूया आपण. अगदी अगदी सीमारेषा लगत आतमध्ये झेल घेतलेला आहे, काही इंच आतमध्ये झेल घेतलेला आहे.
मिड विकेट क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, मात्र खूप चांगला झेल समाप्त केलेला आहे. कारण अगदी सीमारेषेच्या आतमध्ये काही इंच आतमध्ये हा झेल घेतलेला आहे आणि महत्वपूर्ण सफलता प्रीतमने आपल्या संघाला मिळवून दिलेली आहे. पहिला फलंदाज बाद झालेला आहे. पहिला फलंदाज मात्र अमोल ठाकूर शून्यावर बाद झालेला आहे आणि अमोल बाद झाल्यानंतर आता मात्र करण जातोय. करण बजागे, व्हेरी पॉप्युलर नेम इज बाबू. करण आपल्या संघासाठी काय करतोय, खरं तर त्याच्याकडे क्षमता आहे मोठे पटके खेळण्याची, पण तुमचं नाव मोठं असून चालत नाही. योग्य वेळी तुम्ही मोठी कामगिरी करणं गरजेचं असतं. करण बजागे हार्ड हिटर बॅटर आहे. प्रीतम लेफ्ट आर्म, याला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, जोरदार अपील केलं जात आहे. जोरदार अपील, लाऊड अपील. काय चेंडू होता, अगदी कॉरिडॉरमध्ये चेंडू होता आणि काय जबरदस्त चेंडू होता. करणला कुठल्याही प्रकारची संधी सुद्धा मिळालेली नव्हती. जागेवरून त्याने खेळण्याचा प्रयत्न केला, पूर्णपणे बीट झाला होता. प्रीतम आणि सहकाऱ्यांकडून जोरदार अपील केलं गेलं होतं, मात्र सुदैव म्हणता येईल ते करण्याचं. प्रीतम लेफ्ट आर्म, पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न, काय गोलंदाजी करतोय, कमबॅक करतोय प्रीतम, आपल्या संघाला फायदा मिळवून देतोय. कारण पहिलं षटक महागडे ठरलं होतं, त्यानंतर आवश्यकता होती ती कमबॅकची आणि तेच काम मात्र प्रीतमने केलेलं आहे. महत्वपूर्ण सफलता आपल्या संघाला मिळवून दिली आणि करण सारखा जो हार्ड हिटर बॅटर आहे त्याला मात्र शांत ठेवलेलं आहे. प्रीतम पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, अपील केलं जात आहे, मात्र अपील करण्यामध्ये उत्साह जास्त दिसतोय, आत्मविश्वास मात्र नाही. पण काय गोलंदाजी आतापर्यंत षटकामध्ये केलेली आहे. आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम माहिती देत आहेत की या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडू टाकलेले आहेत. विकेट मेडन षटक बघायला मिळते का बघायचं आहे. क्रिकेटमध्ये अनिश्चितता का असते, पहिल्या षटकात 22 धावा आणि दुसऱ्या षटकात आतापर्यंत एकही धावा आलेली नाहीये, म्हणून अनिश्चितता बघायला मिळते. यावेळेला मात्र सरळ फेकून देण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि याचबरोबर करण्याची खेळी संपुष्टात आणि हे पहिलं विकेट मेडन षटक पाहतोय. टाळ्यांचा आवाज करता पोहोचलाच पाहिजे, कारण प्रीतम याचं पहिलं विकेट मेडन षटक. 2 फलंदाज बाद केले, कुठल्या प्रकारची धाव दिलेली नाहीये. दोन्ही कॅप्टननी यायचे टॉस बॉक्स मध्ये.
धावसंख्या वेग येतो, धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 28-28, म्हणजे 38 धावांची आवश्यकता आहे. 11-38. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची की प्रेम जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत मात्र तो गोलंदाजावर प्रेम करणार नाहीये. पिंपळकर संघाच्या गोलंदाजावर प्रेम करणार नाही. तिने आक्रमकता दाखवलेली आहे, कारण तब्बल 28 धावा त्याने पटकावलेल्या आहेत 7 चेंडूमध्ये. 400चा स्ट्राईक रेट आहे. नयन एकदा मार्गस्थ होईल. 7 ते 8 पावलांचा रन आमच्या VIP कक्षाकडून गोलंदाजी करतोय. राईट आर्म स्वीप केलेला आहे. चेंडू सरळ जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे चौकार. दरम्यान या ठिकाणी आगमन झालेले आहे ते म्हणजे पॉवरफुल कॉमेंटेटर, आमच्या समालोचन परिवाराचे सदस्य, खास करून व्हॉइस ऑफ ठाणे म्हणता येणार नाही तर व्हॉइस ऑफ यवतमाळ, व्हॉइस ऑफ ठाणे, पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आता माझं थोडंसं शांतता पसरलेली आहे ती म्हणजे ताडाळी संघाच्या खेळाडू कक्षामध्ये. कारण प्रेम याने ज्याप्रमाणे अंदाजाने बॅटिंग केली होती, कारण प्रेम याने जर बघितलं आपण तब्बल 9 चेंडूंचा सामना केला. 9 चेंडूमध्ये धावा पटकावलेल्या आहेत 32 धावा. आणि आता बॅटिंग करण्यासाठी डावखुरा फलंदाज जातोय अजय शिंदे जातोय. 9 चेंडू आणि 33 धावा. सामना अजून संपलेला नाहीये. हवेचा वेग सुद्धा पश्चिमेकडून पूर्वेकडे दिसतोय. पहिल्या चेंडूला सरळ फेकून दिलेला आहे. माझा आवाज आजेपर्यंत पोहोचला असं वाटते, कारण हवेच्या वेगाप्रमाणे हवा के साथ घटा के संग संग सरळ चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे षटकार. नाईन 8 चेंडू आणि 27 धावा. येस, बाळारामजी शेळके समाजसेवक माझेवडे यांचं आत्ताच आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2025 मध्ये गावदेवी स्पोर्ट्स लाखवेली तसेच स्पर्धेचे मुख्य आयोजक राजेंद्रजी पाटील यांच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. नयन हा मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अपील केलं जात आहे आणि याचबरोबर अजय याची खेळी पायचीच्या रूपाने संपुष्टात. ट्रॉफी आमच्या ऑर्गनाइज कमिटीकडनं, त्याचबरोबर पंकजी भोईर यांच्याकडनं सुद्धा आकर्षक एक मेडल
आणि खास करून मॅन ऑफ द मॅचचं एक कुपन असणार आहे ते मायरा हॉस्पिटल यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं तुम्हाला असं आजार निर्माण झाला संपूर्ण फॅमिलीसाठी कुटुंबासाठी मित्रांसाठी 40% डिस्काउंट देण्यात येईल. त्यासाठी एक कुपन असणार आहे. मायरा हॉस्पिटल सुसज्ज हॉस्पिटल आहे. स्पेशल डिस्काउंट व्हाउचर असणार आहे. 7-27 अजय याला त्या बॅटला स्पर्श झाला होता. आता झेल सुटे जीवनदान मिळतंय. कमबॅक केलं. खरं तर आपण पाहतोय अजयने सुरुवातीला महागडा ठरला पण त्यानंतर कमबॅक केल्याने महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा प्राप्त केली आणि आता मात्र 6 चेंडू आणि 27 धावा. 6 चेंडू आणि 27 धावा. आव्हान तसं कठीण आहे, अशक्य मात्र नक्कीच नाहीये. 6-27. मला आज एक सामना आठवतोय सिटी क्रिकेटचा सामना 6 चेंडू आणि 27 हेच आव्हान चॅलेंज मैदानावर होतं. धनेश 11 कुकसे विरुद्ध मराठा पंजाब यांचं अंतिम मॅच आपण चॅलेंज मैदानावर बघितली होती आणि हेच आव्हान होतं. 6 चेंडू आणि 27 धावा. मराठा पंजाब संघाने धनेश श्रीरामला पराभूत केलं होतं. 27 धावा पटकावल्या होत्या. खास करून आतिश यांनी तब्बल 4 षटकार त्यामध्ये लगावले आणि संघाला विजय मिळवून द्या. हे समीकरण आता आपल्याला पाहायला मिळतंय. 6 चेंडू आणि 27 धावा. अंतिम षटक रोहंता आणि त्याचा सामना करेल साईराज. यस, यापेक्षा जास्त धावा 33 धावांचा पाठलाग सुद्धा झालेला आहे. 27 धावांची आठवण करून दिली. चॅलेंज मैदानावरली सिटी क्रिकेटची आठवण करून दिली. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे स्मृती चषक ही स्पर्धा होती, त्या स्पर्धेची मी आठवण करून दिली. हा चेंडू मात्र स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. डाव्या यष्टीच्या बाहेरून जातोय. पंच शकील कुट्टी यांचा इशारा आलेला आहे. वाईट बॉल. नामांकित पंच आपण पाहतोय. पंच शकील कुट्टी आहेत, परेश महाजन आणि कुलमॅन गोकुलदास पाटील. यस, अभिजित सावंत सुद्धा असणारे जोडले झालेले. याला मात्र राऊंड आफ्टर खेचून मारलेला आहे. डीप मिड विकेट सीमारेषच्या बाहेर जाईल. षटकार. वरादी स्पोर्ट ताडाळीचे बॅटर्स सुद्धा हार मानायला तयार नाहीयेत. ज्या अंदाजाने बॅटिंग करतायत, सुरुवातीला प्रेम याने आक्रमकता दाखवली, त्याने अजय याने पहिल्या चेंडू षटकार लगावला आणि त्यानंतर मात्र पाहतोय आपण खरं तर आवश्यकता असताना साईराज याच्या बॅटमधून षटकाराला आता समीकरण जे झालेलं आहे 5 चेंडू आणि 20 धावा. 5-20 मिडल कॉन्फरन्स बघायला मिळते, कारण ज्या अंदाजाने साईराज याने चेंडूला फेकून दिलं होतं डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर. 5 चेंडू आणि 20. सामन्याला लगेच सुरुवात होईल आणि ही मॅच संपल्यानंतर लगेच आम्ही टॉस घेणार आहोत. खेळण्याचं अपील केलं जात आहे. चेंडू पायावर आदळतोय. पंचांकडे अशाळभूत नजर टाकली जाते, पण पंचांचं बारकाईने लक्ष होतं की चेंडू हा थोडासा उजव्याच्या बाहेर न जात होता. 4 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. स्पर्धेत 50 केल्यास
50 धावा केल्या तर 5,000 रुपयाचं पारितोषिक करण्यात संजयजी वारगडे ते शिवसेना शाखा प्रमुख जुनादुर्गी, तसेच कैलासजी पवार शिवसेना शाखा प्रमुख पुंडास, कैलासजी सेलार यांचे हे शिवसेना शाखा प्रमुख पुंडास याच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. हा चेंडू नो बॉलचा इशारा आहे. बीमर एक धाव सुद्धा मिळणार आहे आणि ह्या नंतरच्या चेंडूवर असणार आहे फ्रीट. कैलासजी सेलार स्वतः पुंडास संघातून खेळताना त्यांना नेहमी आपण पाहतोय 40+ मध्ये ते नेहमी खेळतायत. कैलासजी सेलार आपलं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. संजयजी वारगडे जे शिवसेना शाखा प्रमुख आहेत जुनादुर्गीचे, त्यांचा विशेष आम्ही आभार, कारण खास करून प्रोत्साहनपर पारितोषिक त्यांनी ठेवलेलं आहे 5,000 रुपयाचं पारितोषिक. जर 50 धावा अर्धशतक पटकावलं, किती अर्धशतकं झाली, प्रत्येकाला 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. ते म्हणजे संजयजी वारगडे शिवसेना शाखा प्रमुख जुनादुर्गी, तसेच कैलासजी सेलार शिवसेना शाखा प्रमुख पुंडास. याला मात्र जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, मात्र फायदा उचलता आला नाही. याला पुन्हा एकदा सरळ फेकून दिलेला आहे डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. अगदी पहिल्या मॅच पासून आपण हाय स्कोरिंग मॅच पाहतोय आणि धावांचा पाठलाग सुद्धा चांगल्या रीतीने केला जातोय. षटकारांनी धावसंख्या वेगाने वाढते. 53 धावा झालेल्या आहेत. 2-13 2 चेंडू आणि 13 धावा. भिवंडी क्रिकेटमध्ये एका चेंडूमध्ये सुद्धा 13 धावा झालेल्या आहेत. कृपया टॉस बॉक्स आमचे जे काही प्रेक्षक वर्ग असतील त्यांनी खाली करायचं आहे आणि फक्त कॅप्टननी त्या ठिकाणी थांबायचं आहे. टॉस बॉक्स जो आमचा आहे 4 स्टार टॉस बॉक्स, तिथे फक्त कॅप्टननी थांबायचं आहे. कारण हे 2 चेंडू टाकून झाल्यानंतर लगेच आम्ही टॉस घेऊ आणि टॉस झाल्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही देऊ. हा चेंडू खराब चेंडू आहे. वन प्लस वन 2 धावा. पंचांचा नो बॉलचा इशारा. आणि हा गोलंदाजी करू शकणार नाहीये, कारण 2 बिमार टाकलेले आहेत. 2 चेंडू बिमार टाकलेले आहेत. हा गोलंदाजी करू शकणार नाहीये. आणि आता समीकरण आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम माहिती देतील. 2 चेंडू आणि 11 धावा आणि या चेंडूवर असणारे फ्रीट. हॅलो, आपण पाहतायत मुंबई मित्रचे पत्रकार अर्थातच प्रवीणजी सूर्यराव सर यांचे या ठिकाणी मात्र आगमन झाले. आपलं सर आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर आपण पाहतायत सर मुख्याध्यापक सुद्धा आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद आणि या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतायत माजिवडा गावचे उद्योगपती अर्थातच बालाराम जी शेलके साहेब, आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर लाखिवली गावचे उद्योगपती अर्थातच सन्माननीय आदरणीय आपण पाहतायत जनार्दनजी पाटील साहेब, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर आपण पाहतायत लाखिवली गावचे ग्रामपंचायत सदस्य अर्थातच अमरजी शिवनाथ पाटील साहेब, आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जाऊया मॅच कडे लगेचच. 2 चेंडू आणि 11 हर्ष येतोय षटक कंप्लीट करण्यासाठी. आता मात्र खूप चांगला चेंडू टाकला होता. आडव्या पट्टीने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. आता मात्र 1 चेंडू आणि 11 धावा.
याला पुन्हा एकदा लिडिंग एज आणि याचबरोबर हंसिका स्फूर्ती स्पोर्ट्स पिंपळघर. हंसिका स्पोर्ट्स पिंपळघर हा संघ विजय होते. अभिनंदन हंसिका स्पोर्ट्स पिंपळघर. आणि हार्ड लक वराली स्पोर्ट तडाळी बी. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, परंतु सुरुवातीला आम्ही टॉस घेऊ, त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊ.